नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक दयानंद लिपारे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरमध्ये ते पत्रकारिता करतात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 विधानसभा मतदारसंघाबद्दल मागच्या वेळेला 2019 ची काय स्थिती होती आणि आता काय स्थिती राहील हे आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. दयानंदजी, आपलं हार्दिक स्वागत. मागच्या दयानंदजी, आम्हाला आहे ना 2019 ला तुमच्याकडच्या 10 विधानसभा मतदारसंघाची स्थिती काय होती? कोण युतीकडे किती होते, त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीकडे किती होते, जरा आम्हाला सांगा. आणि आत्ताची काय स्थिती आहे ते सांगा. नमस्कार. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरात जिल्ह्यातलं जे चित्र होतं ते आधीच्या निवडणुकीपेक्षा खूपच वेगळं होतं. म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालेलं होतं आणि त्याच्यापेक्षा उलट चित्र मागच्या निवडणुकीमध्ये झालं. त्याच्या आधी भाजप शिवसेनेचा जे प्रभाव होता तो मागच्या निवडणुकीमध्ये खूपच कमी झाला. शिवसेनेचे 5 आमदार पराभूत झाले आणि केवळ राधानगरी भुदरगड या मतदारसंघातील प्रकाश आंबेडकर हे एक आमदार विजय झाले. या उलट काँग्रेसचा प्रभाव मागच्या 2014च्या निवडणुकीत 0 असा होता. तो मागच्या निवडणुकीत 4 वर वाढला. म्हणजे कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि हातकणंगले या 4 मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आणि इचलकरंजी आणि शेजारचा शिरोळ या 2 मतदारसंघामध्ये प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे 2 अपक्ष निवडून आले. त्याचबरोबर शेजारच्या पन्हाळा या मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून विनय कोरे हे विजयी झालेले होते. आणखी शेवटचे जे 2 मतदारसंघ आहेत, चंदगड आणि कागल या 2 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे 2 आमदार निवडून आले होते. ते म्हणजे आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील. तर असं हे मागच्या वेळेच्या विधानसभेचं चित्र होतं. आत्ताची जी स्थिती आहे, आता कुठल्या जागा, ह्या 10 जागांपैकी महाविकास आघाडीकडे किती जागा आहेत, महायुतीकडे किती आहे, आणि आता बंडखोरांची काय स्थिती आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. पैकी 10च्या 10 ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी उमेदवार दिलेले आहेत. फक्त जनस्वराज्य शक्ती पक्ष हा भारतीय जनता पक्षाशी निगडीत असा घटक पक्ष आहे आणि या पक्षानं हातकणंगले या राखीव मतदारसंघामध्ये अशोकराव माने यांना उमेदवारी दिलेली आहे आणि स्वतः विनय कोरे जे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार आहेत ते शाहूवाडी पन्हाळा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षानं 2 जागा घेतलेल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण हे माजी आमदार अमल माडिक यांना तिथं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. तर इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे हे गेली 5 वर्ष अपक्ष आमदार होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला होता आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षानं यावेळी आवाडे यांच्या घरात उमेदवारी दिलेली आहे आणि प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे या मतदारसंघामध्ये निवडणूक केली आहे. महाविकास आघाडीची बाजू बघितली तर यामध्ये काँग्रेसचा प्रभाव यावेळी जास्त दिसतो. काँग्रेसनं मागच्या वेळी 4 आमदार होते. याशिवाय आणखी एक शिरोळची जागा घेतलेली आहे आणि तिथं दत्त कारखान्याचे मागचे जे अध्यक्ष होते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना तिथं उमेदवारी दिलेली आहे. आणखी दुसऱ्या बाजूला जर बघितलं अजित पवार गटाचे 2 आमदार ते पुन्हा रिंगणात आहेत. म्हणजे कागलमध्ये हसन मुश्रीफ आहेत आणि चंदगड मतदारसंघामध्ये राजेश पाटील हे दोघे जण उभे आहेत. आणखी मुख्यमंत्र्यांच्या शिंदेच्याकडून राधानगरी भुदरगड या मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांनी 2 माजी आमदार पुन्हा रिंगणात आणलेले आहेत. त्यापैकी करवीर मतदारसंघामध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके हे उभे आहेत आणि कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिलेली आहे. असं एक साधारण हे या मतदारसंघातलं चित्र आहे. आणखी शरद पवार गटाचा जर आपण काय विचार केला तर शरद पवार गटाने कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून मदन कारंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दयानंदजी, या निवडणुकीमधलं चित्र असं आहे की तुम्ही जे सांगितलं, समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ ही लढाई फार
म्हणजे उत्सुकतेची राहणार आहे महाराष्ट्रभर, बरोबर. आणि या मतदारसंघामध्ये लोकसभेला शाहू महाराजांना उतरवलेलं होतं. तिथे यांचा मंडलिकांचा पराभव झाला होता. या दोन पराभवाच्या पार्श्वभूमीवरती महायुती आता तिथं कसं लढती आहे आणि महाविकास आघाडीची ताकद कशी आहे? बरोबर आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहेत. पैकी कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार श्रीमंत शाहू महाराज हे विजयी झाले आणि तेथे शिवसेनेचे संजय मंडलिक यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि शेजारचा जो हातकणंगले मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले आणि ते पुन्हा खासदार झाले. आणि या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे उमेदवार होते सत्यजित पाटील सरोडकर यांना पराभूत व्हावं लागलं. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार केला तर महायुती एक आणि महाविकास आघाडी एक असं बलाबल समान राहिलेलं आहे. परंतु विधानसभा निवडणुकीला तर त्याचा कसा परिणाम होणार आणि त्याचं कसं नेमकं यश मिळणार हे अगदी इंटरेस्टिंग झालेलं आहे. अर्थात दोन्हीकडचे पक्ष तितके सावध झालेले आहेत, कारण मागच्या पराभवापासून म्हणजे कोल्हापूरमध्ये झालेल्या पराभवापासून महायुती बरंच काही शिकलेली आहे. आणि इचलकरंजीमध्ये जे महाविकास आघाडीला याचे अपेक्षित होतं पण ते हातातून निसटलेलं आहे. त्यामुळे इथं महाविकास आघाडी खूप सावधपणे आपली रचना करताना दिसते. त्यामुळे साहजिकच आहे की महायुती आणि महाविकास आघाडी यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि काय म्हणून की आपण मायक्रो लेव्हल पर्यंत सूक्ष्म नियोजन करून त्यांनी निवडणुकीचा प्रचारावर भर दिलेला आहे. आणि त्या दृष्टीनेच उमेदवार अधिक सक्षम कसा देता येईल, जेणेकरून उमेदवार निवडून आणता येईल, निवडणूक लढेल आणि तो जिंकेल, अशी अशी काही रचना नसून प्रत्येक ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ जर आपण लक्षात घेतला तर निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे आणि कुठेही अशी अगदी एकसरती स्पर्धा आहे असं दिसत नाही. आणि आपण जो उल्लेख केला की कागल मतदारसंघाचा, आणि कागल मतदारसंघात तर कोल्हापूर जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण येथे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शरद पवार सॉरी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. आणि त्यांच्या विरोधात शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले समरजित घाटगे यांची लढत आहे. मागच्या वेळी सुद्धा समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ या दोघांमध्येच लढत झालेली होती. तेव्हा समरजित घाटगे यांना अनपेक्षित घडलेल्या घटनांमुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागलेली होती. आणि आता ते पक्षाचं चिन्ह घेऊन तुतारे हातात घेऊन निवडणूक लढवत आहेत. हसन मुश्रीफ यांची एक जमेची बाजू अशी की या मतदारसंघाचे जे माजी आमदार होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सध्या माजी आमदार आहेत ते संजय बाबा घाटगे. तर संजय घाटगेंनी आता हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे त्या पातळीवर मुश्रीफ यांची ही बाजू जमेची ठरलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला समरजित घाटगे यांना तरुणांचं चांगलं पाठबळ मिळते. गेली 5 वर्ष सातत्याने ते मतदारसंघामध्ये संपर्क ठेवून आहेत. आणि दोघांनी अर्थात विकासाचा मुद्दा हा प्रभावीपणे मांडायला सुरुवात केलेला आहे. दोघांच्याकडून दावा केला जातो की या मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर माझीच उमेदवारी ही सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाची आहे. आणि असे दावे प्रतिदावे सुरू असल्यामुळं आणि प्रचार हा अत्यंत त्वेषानं तळागाळापर्यंत जाऊन केला जात आहे. आजच समरजित घाटगे यांनी काही बेरजेचं राजकारण म्हणून मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. आणि मुश्रीफ यांनी नवी काही जुळवाजुळव कशी करता येईल जेणेकरून ही लढत आपल्याला जिंकता येईल यावर त्यांनी भर दिलेला आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये ज्याला म्हणतो की काठेजोड लढत अशी आपल्याला इथं लढत पाहायला मिळेल. एक तर कसं आहे की संभाजी राजेंनी जी परिवर्तन आघाडी काढली, म्हणजे स्वतः राजू शेट्टी त्याच्यामध्ये आहेत. हे तसं कोल्हापूरचंच मूळ म्हणजे तिथला सगळी मंडळी त्याच्यामध्ये प्रमुख आहेत. हा एक फॅक्टर. आणि दुसरा तुम्ही जो उल्लेख केला, जरांगे फॅक्टरचा परिणाम लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात पडलेला होता. त्याचा परिणाम आता विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसा दिसेल, संभाजी महाराज आणि मनोज जरांगे याचा महाविकास आघाडी महायुतीत याच्यावरती काय फरक पडेल? बरोबर आहे ही भूमिका. तिसरी आघाडी जी आहे महाशक्ती परिवर्तन आघाडी, या आघाडीचे 3 प्रमुख नेते सध्या तरी दिसतात: बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती. यापैकी संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहेत. आणि राजू शेट्टीने निवडणुकीचा अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी काही महत्वाच्या चाली केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी शिरोळ मतदारसंघातले त्यांचे जुने सहकारी होते उल्हास पाटील, जे त्यांच्यापासून बाजूला जाऊन नंतर शिवसेनेकडून आमदार झाले,
ते शिरोळमध्ये, आणि हातकणंगले राखीव मतदारसंघातले डॉक्टर सुजित मेंचेकर, जे उद्धव ठाकरे शिवसेनेकडे होते. या दोघांना त्यांनी आपल्याकडे वळवण्यात, आणि नुसतं वळवण्यात नाही तर उमेदवारी देण्यामध्ये बाजी मारलेली आहे. एका परीनं हे राजू शेट्टी यांची ही गेल्या काही पराभवांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर किंवा संघटनेला उतरती कळा लागले असे एक चित्र असताना, या दोन घटना स्वाभिमानीला बळ देणाऱ्या अशा आहेत. परंतु संभाजीराजे यांची भूमिका कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत कशी राहणार याची अजून स्पष्टता नाही आहे. कारण त्यांना दुसरी अडचण अशी होईल, लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढायचं ठरवलेलं होतं. 8 जागांवर ते निवडणुका लढणार होते. त्यांनी तशी जुळवाजुळव पण केलेली होती. परंतु कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती महाराज यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली, आणि त्यांनी आपली संघटना, आपली सगळी तयारी गुंडाळून ठेवली आणि शाहू महाराजांच्या प्रचारात सक्रिय राहिले. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपल्याला विश्वासात घेतलं नाही, आपल्याला बोलवलं नाही असं सांगत त्यांनी तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिसऱ्या आघाडीला ताकद देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता परत लोकसभेसारखेच चित्र कोल्हापूरमध्ये किंबहुना छत्रपती घराण्यामध्ये झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये काँग्रेसनं राजेश लाटकरे यांना उमेदवारी दिलेली होती. लाटकरे राष्ट्रसेवा दलात जडणघडण झालेले कार्यकर्ते होते. परंतु काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध झाला आणि त्यांची उमेदवारी बदलली, आणि मग काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी दिलेली आहे. मधुरिमा राजे छत्रपती या मालोजीराजे छत्रपती यांच्या सौभाग्य होते. मालोजीराजे हे या मतदारसंघाचे पूर्वी एकदा आमदार झालेले होते, आणि अर्थातच घरामध्येच उमेदवारी दिल्यामुळं, बहिणींनाच उमेदवारी दिल्यामुळं संभाजीराजे छत्रपती हे काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणार का, किंवा मग एकाच मतदारसंघात घेणार का सगळ्याच मतदारसंघामध्ये घेणार, यासारखे बरेच प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेले असतील. आणि या प्रश्नाचं अद्याप त्यांनी तर उत्तर दिलेलं नाही. लोकसभेच्या वेळी त्यांनी उत्तर दिलं होतं की घरातच उमेदवार आहे, शाहू महाराजांनाच उमेदवार आहे, वडिलांनाच उमेदवार आहे, त्यामुळं मी थांबतोय, त्यांचा प्रचार करतोय. आणि हिरिरीने प्रचार करून त्यांनी शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी मदत पण केलेली होती. तर कोल्हापूरच्या बाबतीत म्हणाल तर तिसऱ्या आघाडीमध्ये राजू शेट्टी हे जास्त सक्रिय झालेले आहेत. 2 जागा विजयी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. परंतु संभाजीराजेंची भूमिका मात्र आता मर्यादित स्वरूपाची दिसते. तिसरा जो फॅक्टर आपण उपस्थित केला की मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचं कितपत प्रसाद पडतील, तर मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषतः जो त्या तरुणांची मांडणी असते की आम्हाला जे सरदार घराण्यातली जी काही नावं आहेत, बडी बडी नावं असतात, त्या अशा नावांच्या नेत्यांच्या सोबत आम्हाला जायचं नाही. जो तळागाळातला बहुजन समाजाचा म्हणून जो मराठा समाजाचा चेहरा आहे, अशांचं आम्हाला नेतृत्व करायचं आहे. आणि मनोज जरांगे पाटील हे आहेत, हे या वर्गातनंच आलेले आहेत. त्यामुळे ती जी भूमिका मांडतील, तो जो आदेश आम्हाला देतील, त्या आदेशाप्रमाणे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कार्य करू, आणि त्यांच्या जे संकेत मिळतील त्या संकेतानुसार त्या त्या ठिकाणच्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू. मग ते जे महायुतीचे उमेदवार असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील, ज्यांच्या बाजूनं मनोज जरांगे पाटील हे आदेश देतील त्या आदेशांची आम्ही अंमलबजावणी करू, अशा स्वरूपाच्या भावना या कार्यकर्त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. त्यामुळं त्या मुद्द्याचा मनोज जरांगे पाटील जो काही मराठा समाजाचा मुद्दा मांडतात त्या मुद्द्याचा इथं नक्कीच परिणाम होणार. परंतु कोल्हापूर जिल्ह्याची एक जातकुळी जर बघितली तर कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत किमान असं म्हणता येते की जात हा मुद्दा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत अगदी आघाडीचा होत नाही. कारण या जिल्ह्यामध्ये पहिला त्या उमेदवाराचं काम, त्याचा संपर्क, लोकांशी वागण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली जाते आणि त्यानंतर जात हा मुद्दा येतो. आणि जर का जात हा मुद्दाच असता तर हसन मुश्रीफ सारखा अल्पसंख्याक समाजातला एक उमेदवार 5 वेळा निवडून आला नसता, किंवा विनय कोरेन सारखे लिंगायत समाजाचे जे आहेत ते त्या मतदारसंघात असताना सुद्धा खूप कमी आले असते, किंवा इचलकरंजीमध्ये सुद्धा प्रकाश आवाडे असू देत, कल्लापण्णा आवाड असू देत, केल मलाबाद असू देत किंवा एस पी पाटील असू देत, ही जैन लिंगायत मंडळी आली नसती. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मगाशी उल्लेख केला पाहिजे, जात हा महत्वाचा फॅक्टर नाही, तर उमेदवाराची कार्यक्षमता आणि त्याचा संपर्क हा मुद्दा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदारांच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा असतो. दयानंदजी, तुम्ही अतिशय महत्वपूर्ण मुद्दा मांडला की ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा सर्वाधिक आणि तिकडे जातीचं राजकारण चालतं, त्या जिल्ह्यात मतदार किती सुज्ञ आहे हे तुम्ही सांगितलं. पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराच्या यंत्रणेवरनं एक तुमचं आकलन तुम्ही मांडलं. आपण शेवटच्या टप्प्यात काय चित्र असेल पुन्हा एकदा नक्की भेटूया. आपण इंद्रधनुष्यसाठी वेळ दिलात याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.
दर्शक हो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.